स्मशानभूमीच्या कडेकडेने हिरवेगार गवत दिसू लागले. त्यातून रंगीबेरंगी रानफुलांच्या कळ्या दिसू लागत आणि थोड्याच दिवसात ती जागा पांढऱ्या पिवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी भरून जाई. ती फुले उन्हाने गळून पडत व सुकून जात. झाडांच्या कोवळ्या पालवीची हिरवीगार पाने होत. पाने उन्हाने करपून जात. झाडांच्या नुसत्या फांद्या राहत. आजूबाजूला नजर पोहोचेपर्यंत पांढरी शुभ्र हिम पसरलेले दिसे. त्या विलक्षण शांत व एकरंगी पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी उभी असलेली ती पर्णहीन झाडे अतिशय उदास दिसत. या फांद्यांना पुन्हा हिरवी तांबडी पालवी फुटे. त्या पालवीची हिरवी पाने होत. भिंतीच्या कडेने पुन्हा कळ्या दिसू लागत व उन्हाने त्या सुकून जात. अशी 6-7 वर्ष निघून गेली. दररोज तो तिच्या थडग्याजवळ जाऊन बसे. स्मशानभूमीमध्ये विलक्षण शांतता पसरलेली दिसे. झाडांच्या सळसळीखेरीज तेथे कसलाच आवाज ऐकू येत नसे. कोपऱ्यातील उंच झाडावर मात्र कधीतरी पोपटांचा एक थवा येऊन बसे. त्यांच्या त्या ओरडण्याने स्मशानभूमी थोडा वेळ भरून जात असे, पण थोड्याच वेळात ते परत निघून जात. त्यावेळी हिरवीचार पाने वाऱ्याने उंच उडावी त्याप्रमाणे ते दिसत. हळूहळू त्यांच्या ओरडण्याचा कर्कश आवाज स्पष्ट होत जाई. संध्याप्रकाशाचे तल्लम पटल जसजसे पसरू लागे तसतशी शांतता वाढत जाई. दूर एखाद दुसरा दिवा चमकू लागे. किंचित लंगडत जाणारा स्मशानभूमीचा रक्षक आपल्या केसाळ कुत्र्याला बरोबर घेऊन आपल्याकडे घराकडे वळे. वाळलेल्या पानांतून जाताना होणारा त्याच्या पावलांचा आवाज अस्पष्ट होई. मग तो उठे. गुडघ्यावर ठेवलेली आपली हॅट डोक्यावर ठेवी व हळूहळू चालू लागे. त्यावेळी मागील सारे प्रसंग एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या चक्षुपुढे सरकून जात. कोपऱ्यातील भेकरीवाल्याच्या पोरामार्फत मायराने त्याला बोलावणे पाठविले होते. तिचे जॉनशी लग्न झाल्यावर त्याने तिला बरेच वेळा पाहिले होते, पण तिच्या लग्नानंतर तिच्याशी बोलण्याचा प्रसंग आजच येत होता. एका कोमल संवेदनेने त्याचे हृदय क्षणभर थरथरले. त्याने लगबगीने आपले ओव्हरकोट घेतला व तो अंगाभोवती लपेटून घेत तो बाहेर पडला. बाहेर वारा जरी सौम्य होता तरी त्यात हाडाला जाऊन भिडणारी एक प्रकारची तीक्ष्ण धार होती. दूरूनच तिचा प्रचंड पण उदास वाडा झाडांच्या दाट गर्दीतून दिसू लागला. आत जाण्याच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेली खूप उंच झाडे कसल्या तरी तीव्र दुःखाने भारावल्याप्रमाणे स्तब्ध होती. पानांच्या दाट गर्दीतून निसटून आलेले सौम्य चांदणे त्या रस्त्यावर पसरले होते. वाऱ्याची झुळूक आली की पाने हलत व चांदण्यात त्यांच्या सावल्यांच्या बनलेल्या आकृतीही त्याबरोबर बदलत. पण त्याचे सारे लक्ष मायराकडे लागून राहिले होते, जिच्यावर आपण एकेकाळी प्राणापलीकडे प्रेम केलं. त्याच मायराला ती मृत्यूशय्येवर असताना आपण पुन्हा भेटायला जात आहो. किती चमत्कारिक योगायोग आहे हा. हाच विचार सारखा त्याच्या मनात येत होता आणि त्यामुळेच त्याला सारखे हुरहुरल्यासारखे वाटत होते. मायराच्या खोलीकडे जाताना 2 जिने चढावे लागत. अगदी समोरील मोठ्या दिवाणखान्यात एक सुंदर झुंबर तेवत होते, पण मेणबत्त्यांच्या त्या फिकट प्रकाशाने आजूबाजूचा अंधार जास्त कोंडल्यासारखा वाटे. त्या दिवाणखान्याच्या अगदी टोकाला एक खिडकी होती. त्या खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात 2 मोलकरणी भूताप्रमाणे स्तब्ध उभ्या होत्या. त्याने त्यांच्याकडे पाहिलं व पहिल्यासारखे केले व तो जिना चढू लागला. आधीच उदास झालेला त्याच्या मनावर त्या चमत्कारिक वातावरणाचा विलक्षण परिणाम झाला आणि एक प्रकारच्या तीव्र हुरहुरीने त्याचे मन भारावले. पुढे जाण्यापूर्वी तो कठड्याला टेकून क्षणभर थबकला. इतक्यात मायराच्या खोलीतून एका बालकाचे रडणे ऐकू आले. तो एकदम भानावर आला व झपझप जिना चढून वर निघून गेला.
तिच्या खोलीच्या दारापाशी जाताच तो क्षणभर घुटमळला, पण मायरा त्याचीच वाटच पाहत होती. त्याला समोर पाहताच तिच्या डोळ्यात 2 चांदण्या चमकल्या. आपल्या क्षीणगौर हाताने तिने क्षणभर त्याचा हात धरला व ती किंचित हसली. कुशीवरून वळून तिने नर्सला थोडा वेळ खाली जाण्यास सांगितले. त्याच्याशी बोलण्याची ती किती उत्सुकतेने वाट पाहत होती, पण त्याला प्रत्यक्ष समोर पाहताच तिला जे काही बोलायचे होते त्याचा पूर्ण विसर पडला होता. आपणाला भेटायला येताना मागे तो पांढरी शुभ्र फुले कशी घेऊन येत असे. बोलताना तो भीत खुर्चीच्या अगदी कडेला कसा येऊन बसत असे, हे सारे तिला आठवू लागले. अगदी शेवटच्या दिवशी, मला तुझ्याशी लग्न करता यायचं नाही असे जेव्हा तिने त्याला सांगितले तेव्हाचा त्याचा अतिशय निराश झालेला केविलवाणा चेहरा तर तिच्या डोळ्यासमोरून सतत येई. या मागील साऱ्या आठवणींनी तिच्या मनात एकदम गर्दी केली व काय बोलावे हे क्षणभर तिला सुचेना. त्याच्या हातावर हळूपणाने आपला हात फिरवीत ती क्षीणपणाने म्हणाली, तू आलास, मला खात्री होती तू येणार म्हणून. ती पुन्हा हसली. तिचे ते सौम्य व क्षीण हसणे पांढऱ्या शुभ्र थडग्यावर पडलेल्या चांदण्यांप्रमाणे त्याला विलक्षण उदास वाटले. मला फक्त तुला भेटायचं होतं. मी जाण्यापूर्वी मला फक्त पाहायचं होतं तुला डोळे भरून. मायरा पुटपुटली. जॉन तुला माहीत आहे कोण तो नेहमीप्रमाणे शहरात गेला आहे ऑफिसमध्ये. निदान आज तरी तो माझ्याजवळ बसला असता तरी जाताना मला खूप समाधान मिळालं असतं. माझी नीना किंवा आपलं घर या साऱ्यांपेक्षा त्याला ते गजबजलेलं कोंदट ऑफिस बरं वाटतं. ते काळे कोट घातलेले भेदरट कारकून जास्त आवडतात. खरं सांगू का, तो अगदी कठोर आहे, नुसत्या दगडांच्या हृदयाचा. ही बघ माझी नीना, कशी गोड पोरगी आहे, पण बिचारी दोन्ही पायांनी अधू आहे. तिच्याकडे पाहिलं की हृदयात अगदी कालवा होते माझ्या. पण जॉननं कधी तिच्याकडे प्रेमाने नजर टाकली नाही. आता ती अधू आहे हा का तिचा दोष आहे, तूच सांग. माझ्या पाठीमागं तिचं कसं होणार देव जाणे. त्याला काय बोलावे हे सुचेना. तिच्या बाजूला झोपलेल्या नीनाच्या गालावरून त्याने हात फिरविला व तो थोडा हलकेच पलंगाच्या कठड्यावर बसला. थोडा वेळ कुणीच बोलले नाही. कपाटावरील घड्याळाची टिकटिक मात्र चालू होती. मागच्या साऱ्या गोष्टी विसरून जा माझ्यासाठी. मी तुला झिडकारलं, पण त्याचं प्रायश्चित्त मला पुरेपूर मिळालंय जन्मभर. आज मी तुला मुद्दामच बोलायला पाठवून दिलं. मला तुझी क्षमा मागायची होती. निमूटपणे तो जाण्यासाठी उठला, पण मायराने त्याला खुणेनेच बसायला सांगितले. पुन्हा मागासारखीच असह्य शांतता पसरली. नीनाने क्षणभर डोळे उघडले व ती कुशीवर वळून पुन्हा झोपली. मी जॉनचा कधीच विश्वासघात केला नाही. आपणहून कधी मी त्याच्या मित्राशीही बोलले नाही. मी माझं आयुष्य अगदी प्रामाणिकपणे ढकललं, परंतु मला पुष्कळदा वाटतं माझी नीना तुझीही असती तर किती बरं झालं असतं. मी गेले तरी माझ्या पाठीमागे तिला तू असतासच. मी सुखानं डोळे मिटले असते, पण देवाच्या मनात ते नव्हतं. म्हणून क्षणभर वाटलं आपण आणखी थोडे दिवस तरी जगावं. मला जगण्याची बिलकुल हौस नाही. दररोज तेच ते कडू औषध घेऊन ज्याप्रमाणे एक प्रकारची शिसारी येते त्याप्रमाणे मला माझ्या आयुष्याची शिसारी आली आहे. पण माझ्या अपंग नीनासाठी माझा जीव सारखा घुटमळतोय रे. अरे असे खूपसे बोलून घेतल्यावर ती म्हणाली, बरं आहे, मागच्या साऱ्या गोष्टी विसरून जा. माझ्यासारख्या दुपडीवर राग ठेवू नको. मला क्षमा करशील ना. जा तू आता. तुझ्याशी मला एकदम मनमोकळेपणानं बोलायचं होतं. मायरा एकदम नीनाकडे वळली व तिने आपले अश्रू त्याच्यापासून लपविले.
तिच्या गालावरून हात फिरवीत ती तिचे सोनेरी केस बाजूला करू लागली. तिचे सारे वात्सल्य तिच्या डोळ्यात एकवटले होते. त्याच्या मनात एक चमत्कारिक विचार क्षणभर डोकावून गेला. खरंच मायरा किती सुखी आहे आता. पण त्या सुखाचं मूळ नीना आहे. जॉनची मुलगी नीना आहे. म्हणजे पर्यायाने ज्याच्याविषयी तिला विलक्षण तिरस्कार वाटत होता, त्या भावनाशून्य जॉनसाठी मायराला स्वतःच्या जीविताची जबर किंमत द्यावी लागत आहे. किती क्रूर आहे हे. दिव्याचा प्रखर प्रकाश मायरा व नीना यांच्या तोंडावर पडत होता. त्याने दिवा जरासा बाजूला केला. तो निमूटपणे उठला आणि खोलीबाहेर आला. याच्यापुढे आपणाला मायराशी बोलायला मिळायचे नाही असे त्याला सारखे वाटू लागले. त्या विचाराने तो दाराशी घुटमळला व त्याने मायराकडे पाहिले. उशीत तोंड झाकून ती हुंदके देत होती. तो खाली मान घालून बाहेर पडला. आवारातील झाडे सारखी सळसळत होती, पण त्याच्या कानावर मायरांचे शब्दच गुणगुणत होते. चांदण्यात पांढऱ्या अरुंद रस्त्यावरून त्यांची लांबलचक सावली पुढे पुढे जात होती. पण त्याच्या नजरेसमोर नीना आणि मायरा यांचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. मोठ्या दरवाजापाशी येऊन आपल्या घराकडे वळताना त्याने मागे वळून पाहिले. तो वाडा एखाद्या राक्षसाच्या मिटलेल्या तोंडाप्रमाणे भयानक दिसत होता. कोपऱ्यातील खोलीत हातात मेणबत्ती घेऊन इकडे तिकडे जात असलेली नर्स अधूनमधून दिसली नसती तर त्या वाड्यात कुणी राहत नसून तो कैक वर्ष ओसाड पडला आहे असा कुणालाही भास झाला असता. 2च दिवसांनी मायरा वारली. जॉनला तार करून बोलावावे लागले. जॉनने पांढऱ्या शुभ्र बिछाण्यावर झोपल्याप्रमाणे दिसणाऱ्या मायराकडे क्षणभर पाहिले व तो बाहेर आला. नंतरच्या सर्व गोष्टी त्याने आपल्या प्राचीन व सरदारी घराण्याला शोभेसहित मानाने पार पाडल्या. कोपऱ्यातील म्हातारा विक्रीवाला दातओठ खात पुटपुटला. जिवंत असताना एकदा प्रेमानं बोललाही नाही आणि आता पैशाची आतषबाजी करतोय. ढोंगी हरामखोर कुठला. मायराच्या थडग्यासाठी जॉनने पैशाकडे पाहिले नाही. त्याने एक सुबकसा संगमरवरी दगड बसवला व त्याच्यावर अक्षरेही कोरून घेतली. देवानेच काढून घेतले. आजूबाजूच्या खेड्यातून आलेले नातलग परत निघून गेले. मायराच्या एका बालमैत्रिणीने पाठवलेली फुलांची माळ किंचित उशिरा आल्यामुळे तशीच दिवाणखान्यातच राहिली आणि 2 दिवसांनी सुकून गेली. मायराला एखाद्या हाताखांद्यावर खेळवलेली म्हातारी हिताई प्रथम थोडे दिवस तिच्या थडग्यावर एक दुसरे फूल टाकून जात असे, पण नंतर ती फुले दिसेनाशी झाली. त्या थडग्याभोवती आजूबाजूच्या झाडांची वाळलेली झाकून जाऊ लागली. थोड्याच वेळात मायराला लोक पूर्णपणे विसरून गेले. जॉनने दुसरे लग्न केले व त्याला आता एक सुंदर गुटगुटीत मुलगाही झाला होता. त्याचे कोडकौतुक करायला नोकराण माणसात जणू चढाओढ लागे. एका बाजूला बसून नीना अनिमिष डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत राही. हीच गडी माणसे आपण बोलायला गेलो की कपाळाला आठ्या घालून न बोलता का जातात, याचे तिला सारखे आश्चर्य वाटे. मायराचे नाव त्या खेड्यातील सर्व लोक विसरून गेले. फक्त तिचा आत्मा तेवढा अपंग नीनाच्या रूपाने वावरत होता व त्याचीही आठवण तो व म्हातारा बेकरीवाला यांच्याखेरीज कुणीही काढत नव्हतं. तो मात्र नियमितपणे तिच्या थडग्याजवळ जाऊन बसे. कधीतरी त्याच्या हातात मायराला भेटायला जाताना तो घेत असे तसली पांढरी शुभ्र फुले असत. पहिले 4-6 दिवस स्मशानभूमीचा रक्षक त्याच्याकडे निरखून पाहत असे, पण नंतर मात्र त्याला गुडघ्यावर हॅट ठेवून विचारात गढून गेलेला त्याची उदास मूर्ती परिचयाची झाली. शब्दहीन संगीताच्या
उदासमधुर सुराप्रमाणे एक प्रकारची भरलेली सौम्य सळसळ त्या स्मशानभूमीमध्ये सतत चालू असे. झाडांचे हिरवेगार शेंडे एकमेकांवर आपटत. पण खाली बुद्धापाशी मात्र सर्व शांत असे. वाऱ्याने रंगीबेरंगी फुले हलू लागली की रंगीत गालिचा हलत असल्यासारखे वाटे. वाऱ्याची झुळूक त्या फुलांमधून गवताच्या पात्यांवर शिरे. क्षणभर त्याची तंद्रीभंग होत असे. पण ती झुळूक त्या गवताच्या पात्यातून निघून पलीकडे गेली की पुन्हा सर्व काही शांत वाटे व तो पुन्हा विचारात गढून जाई. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे स्मशानभूमीहून परतला. म्हातारा बेकरीवाला